नमस्कार, जय शिवराय. 6 जून म्हटलं तर प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो, डोळ्यात पाणी येतं, कारण की आपल्याला दिसतात ते छत्रपती शिवाजी महाराजांनी याच दिवशी राज्याभिषेक करून घेतला. याच दिवशी हिंदू राजा काय असतो, स्वराज्य काय असतं, महाराष्ट्र मराठी काय असतं ते जनतेला शिकवलं. परंतु तो दिवस आहे 2026चा, आजचा दिवस आहे. युवा कुठेही कमी पडलेला नाहीये. युवांनी युवाशक्ती नेहमीच दाखवलेली आहे. आपल्यासोबत सुद्धा विविध शाखेमध्ये विविध संस्थेमार्फत काम करणारे काही युवा तरुण आहेत. त्यांना विचारूया. सर, दादा, खरं तर अभिनंदन. इतका मोठा परिसर, 1.5 ते 2 लाख युवा शक्ती आज इकडे आली आहे. परंतु गेले 3 दिवस तुम्ही टळ ठोकून आहात. तुम्ही अक्षरशः युवांना नम्रपणे सांगतायत. काय भावना आहेत आणि मुळात तुमच्या संस्थेचं नाव काय सांगाल? नमस्कार, मी प्रज्योत संतोष मुळे. आमच्या संस्थेचं नाव आहे शिवसूर्य सह्याद्री. मला संस्थेच्या नावाचा उल्लेख एक पण सांगेल की शिवसूर्य सह्याद्री, अर्थात हा सह्याद्री आहे ना, त्यामध्ये जसा शिवसूर्य उगवलाय त्याचे आम्ही सगळे सेवक आहोत. आणि या रायगडाच्या आम्ही या पहिल्या पायरी जी आहे ना त्याचे आम्ही मानकरी आहोत, सेवेकरी आहोत. याच पहिल्या पायरीचे सेवेकरी आज हे लाखो जे शिवभक्त इथं आलेत. प्रत्येक जण इथे माहित नाही व्यवस्था काय असेल काय, ते सगळं उत्तर माहिती आहेत. जो तो ज्याच्या सोयीने जमेल तसं तुम्ही बघाल की आजूबाजूला तुम्ही बघितलं, जो तो पद्धतीने कडेकपारीमध्ये कुठे राहून आजचा हा जो सुवर्ण सोहळा आहे जो त्या काळी महाराजांनी मावळ्यांकडे घडवून घेतला. आज छत्रपती शिवरायांची शक्ती जात आहे की क्षेत्र शिवराय आमच्या हातून हे कार्य घडून घेत होते. मग शिवसमाधी असेल, राजसदर असेल, होळीचा माळ असेल, गड वाटा असेल, चोर वाटा असतील, यांचं रक्षण करणं, शिवभक्तांना मार्गदर्शन करणं, हे भाग्य प्रत्येकाला भेटत नाही. पण इथे आलेला प्रत्येक जण हा भाग्यवान होतो, कारण की ही भूमी रायगडाची आहे. त्यामुळे इथल्या प्रत्येक मातेने आम्हाला हे शिकवले की इथे आता आम्ही हा जो झंझावात घेणार, वर्षभर या झंझावातावरती कार्य करणार. कारण रायगड हा आमचा मार्गदर्शक आहे आणि इथल्या प्रत्येक वास्तू हे आमच्यासाठी आमचा स्वयंसेवक आहे. आणि त्याच स्वयंसेवकाचे आम्ही आदेशाच्या खाली काम करत आहोत. नक्कीच तुमच्या आवाजावरूनच कळतंय की 3 दिवस तुम्ही किती मेहनत केली असेल, किती तुम्ही कष्ट केले असेल. परंतु आज खरं तर आपल्याला खूप अजून कामं करायची आहेत. सकाळ झाली आहे, लाखोच्या वरती भाविक आले आहेत. संस्थेमध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या कोणत्या तालुक्यातून मुले आले आणि त्यांना विभागणी कशी करून दिली आहे? आज शिवसूर्य सह्याद्री महाराष्ट्र राज्यात जर नाव असलं तरी कर्नाटकतलं बेळगाव महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात मोठं नाव आहे. ते सुद्धा आपल्या इथं रायगडावरती आलेलं आहे. पार्किंग्स मध्ये आपली मुलं आहेत, इतर अनेक ठिकाणी आपली मुलं आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण आज कार्य वाटप करून दिलेत. कारण शिवभक्त काय करतात, भावनेच्या भरात रायगडावर राहतात. पण शिवभक्तांना एकच आव्हान करेन तुर्तास तरी की रायगडाच्या चोरवाटा आणि दऱ्यांमध्ये शक्य तितकं कोणी जाऊ नका. पश्चिमकडे असेल, भवानीकडे असेल, टकमक टोक असेल, या इतर ठिकाणी शक्यतो टेंट लावू नका. कारण की वाऱ्याचा 4 नंतर झोका चालू होतो. आता आम्ही 3 दिवस आहोत, आम्हाला माहिती आहे 4 वाजल्यानंतर झोका चालू होतो, टेंट उधळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यानंतर विविध महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमधून आपल्याकडे माणसं आहेत, असंख्य तालुक्यातनं माणसं आहेत. त्यामुळे या सगळ्यांचं नियोजन इतकं ज्याच्या परिणाम आम्ही त्याला नियोजन देतोय. रायगडावरती अफाट नियोजन आहेत, म्हणजे काढले ते 127ची यादी भरेल एवढे नियोजन आहेत या दुर्गात रायगडावरती. अजून दुसरं आव्हान असं करेल शेवटचं की बाबांनो, तटबंद्यांवरनं फिरू नका. या वास्तूंवरती मावळे आहेत आणि मावळ्यांच्या अंगा खांद्यावर आपण खेळतोय. जर तुम्हाला एवढंच जर तुमच्या अंगात जोश आहे तर समाधीकडे या, राजसदरेवरती या, एक एक हार फुलामध्ये स्वतःला अर्पण करा. तटबंद्यांवरून चढू इथलं तटबंद हे करू नका. त्या वास्तू बांधायला 14 वर्ष लागली, पाडायला 14 मिनिटं उरत नाहीत. नक्कीच माझा पुढचा प्रश्न सुद्धा हाच होता की आपण सुद्धा युवा आहेत, येणारे सुद्धा युवा आहेत. वादविवाद होतात का आणि झाल्यात, तुम्ही कशा प्रकारे त्यांना नम्रपणे समजवतात? वादविवाद होतात, पण त्याला म्हटलं भाऊ जय शिवराय, काय विषय, एवढं म्हटलं तर भाऊ तो समोरून जय शिवराय म्हटला का वाद होण्याचा प्रश्नच येत नाही. कारण की जसं ज्याप्रमाणे आज आम्ही ते काहीतरी करतो नेतृत्व, आम्ही एकेकाळी असे होतो, आम्हाला ते आवडतं त्या गोष्टी आम्ही हायलाईट केल्या पॉझिटिव्हिटीने. जर काही वाद झाला, कुठं काय झालं ना, शिवभक्तांना बाकी इतर संतान समित्यांना विनंती आहे, सगळे आपलेच माणसं आहेत. पण उचनीच न करताना त्यांना जर सुद्धा आपल्याकडे घेण्यात आलं तर अतिशय उत्तम. नक्कीच आपण अजूनही युवांशी बोलण्याचा प्रयत्न करू. आपल्यासोबत महिला आहे. ताई, जेव्हा सुद्धा आपण रायगडांचं नाव करतो, छत्रपती शिवाजी महाराज दिसतात, परंतु त्यांना घडवणारे जिजाई सुद्धा आठवतात. आणि हिरकणी बुरुज, आपला राजा महिलांसाठी किती अग्रेसर होता, आपला राजा महिलांची किती काळजी घेत होता, हे आपण वाचलंय. तुम्ही काय अनुभवलंय? खरं तर रायगडावर आल्यावर आधी असं वाटलं होतं की आपण म्हणजे स्त्री आहोत आणि आणखी आजूबाजूला बरीच पुरुष मंडळी आहेत, पण त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करताना इतकी इतकी हुरुरी येते, इतका म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत खरं तर बोलायला, कारण या रायगडाने खरंच खूप काही दाखवलंय. आणि त्या राजाने जिजाऊंनी इतकं काही केलं, त्यामुळे इतकी युवा पिढी इकडे आली आहे. आणि आमचे दादा म्हणतात तसंच राजांच्या अंगाखांद्यावर खेळायला मिळतंय आम्हाला. कारण राज सदर आणि शिवसमाधी आणि जगदीश्वर जरी म्हटलं तरी
पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक महिला इकडे काम करते. मग ते गड संवर्धनाचं काम असो, फुलांच्या माळा करणं किंवा स्वयंसेवकाचं. त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की जिजाऊ आणि शिवराया यांनी आमच्यासाठी जितकं काही केलंय तेच आता आम्ही पुढच्या पिढीला शिकवावं. कारण तुम्ही बघितलं तर काल मर्दानी खेळ झाले, उत्तमात उत्तम खेळ झाले तिकडे. लहान 2 वर्षाच्या मुलीपासून ते एक आजी सुद्धा आहेत, त्या काहीतरी 75-80 वर्षाच्या आहेत त्या सुद्धा. तर त्यामुळे खूप जास्त छान वाटतंय. थँक्यू. नक्कीच आपण अजून दोघा तिघांना पण प्रश्न विचारू. दादा, तुम्ही काहीतरी सांगत होतात आणि तत्पूर्वी तुम्ही सुद्धा तयार राहा, कारण की आपल्या भावना सर्वांपर्यंत पोहोचू द्या. आपण युवा आहोत, आपण युवांना सांगूया की आपण नम्रपणे आपल्या राजांचा गड कसा राखू शकतो. दादा बोला. एक आव्हान राहिलं. गेले अनेक वर्ष आम्ही बघायचो की लोक रायगडावरनं पवित्र, रायगड हा पवित्रच आहे, तिथली माती आणि दगड घरात न्यायचे, देवरात ठेवायचे, त्याचे पूजन करायचे, त्या सगळ्या दुसऱ्या गोष्टी. पण रायगडावरनं माती नेणे, दगड नेणे, आज शिवभक्तांचा आकडा 5-6 लाखामध्ये गेलाय. प्रत्येकाने एक दगड जरी नेला तर काही दिवसांना दगड तोडणार नाही रायगडावरती, जे मुळात आपले शान आहे. मग या संकल्पनेला एक उत्तर देण्यासाठी आम्ही काय केलं की आम्ही आज 10,000 बिया आणल्या. त्यामध्ये विविध फळभाज्यांच्या, फळांच्या आणि विविध झाडांच्या, वडांच्या, पिंपळ, पळस यांच्या बिया आहेत. त्या बिया आम्ही गड उतारवतो आणि 6 जूनला म्हणजे आज 3:30-4 नंतर आम्ही ते शिवभक्त देणार आहोत. रायगडाचा प्रसाद म्हणून, गंगासागराचा आशीर्वाद म्हणून ते घरी जावा. तुमच्या घरच्या अंगणात, दारात, तुमच्या नगर परिषद मध्ये लावा, ग्रामपंचायतीमध्ये लावा. आणि छत्रपती शिवरायांचा हा दुर्गाचा रायगड, याच्यावर मातीन ते नेण्यापेक्षा हा एक वटवृक्ष न्या, शिवबीज न्या आणि त्याचं तुम्ही संगोपन करा, जेणेकरून ना निसर्गालाही फायदा, स्वतःलाही फायदा आणि रायगडची आठवण म्हणून आपल्या सगळ्यांना आपल्या आयुष्याचा उत्कर्ष करून घ्या, इतकं सगळ्यांमध्ये. नक्कीच. दादा, तुझ्याकडे येतो. तू एक छान अशी मूर्ती खूप वेळ झालो उभा आहेस, काय भावना आहेत? फक्त थोडक्यात जरी सांगितलं तरी चालेल. भावना भरपूरच आहे. मला फक्त आता शिवभक्तांना एवढंच सांगायचं आहे की आपण ज्या खालून ज्या पाण्याच्या बॉटल आणल्यात त्या जाताना फक्त काळजीपूर्वक घेऊन जा. नक्कीच. बघा काय अप्रतिम संदेश दिला. आता पुढे आपण जाऊया. माझा गड माझी जबाबदारी, हे आपण कुठेतरी वाचतोय. प्रत्येक ठिकाणी आपले बॅचेस आहेत. काय संकल्पना आहे माझा गड माझी जबाबदारी? माझा गड माझी जबाबदारी संकल्पना तर अशी आहे, ती तर आऊसाहेबांनी आपल्याला संकल्पना दिली. त्यानंतर आम्ही ह्याचे बॅजेस का छापले, कारण आपण गडावर येतो, आपण प्लास्टिकची बॉटल घेऊन येतो, तर ती आपण जो कचरा आणतो तो आपणच का घेऊन जावं, आपणच घेऊन जाऊयात ना. आता गड आपला आहे, आपण मराठी, आपण महाराष्ट्रात राहतो, आपला गड आहे, तर गड साफ ठेवायची आपलेच आहे ना सगळं कर्तव्य आपलं. म्हणून ते म्हणजे आम्हाला ती संकल्पना आवडली आणि आम्ही ती जे बिल्ले बनवले, बॅजेस, आम्ही मागच्या वर्षी सुद्धा 5,000 बॅजेस बनवलेले. ते 5,000 बॅजेस पूर्ण गडावर जेवढे होते तेवढे त्यांना वाटले आणि आज ह्या वर्षी पण जेवढं झालं तेवढे ते बॅजेस वाटून सगळ्यांपर्यंत ही संकल्पना पोहोचवली आपण आज. छान सुंदर असा आपला संवाद चालू आहे, परंतु या संस्थेला खूप काम आहेत. जितके सुद्धा युवा आले आहेत ज्यांना गायडन्स नाहीये, त्यांना गाईड करायचं आहे, मार्गदर्शन करायचं आहे, अन्न सेवा करायची आहे, पाण्याची सेवा करायची, आणि महाराजांची काळजी घेत असताना रायगडाची काळजी घ्यायची आहे, महाराष्ट्राची काळजी करायची आहे. कारण की ज्या पद्धतीने महाराजांनी 1674 साली राज्याभिषेक करून महाराष्ट्राला दिशा दिसवली, आज आपलं कर्तव्य आहे मॅनेजमेंट करू, इंजिनिअरिंग करू, डॉक्टर बनू, परंतु महाराष्ट्र जगू. कारण की महाराष्ट्र टिकला तर देश टिकेल. प्रत्येक वेळेस देशाला दिशा दाखवण्याचं काम आपल्या राज्याने केलं आहे आणि खरंच या ठिकाणी येऊन असं वाटतंय की 12 ज्योतिर्लिंग झाले, अष्टविनायक झाले आणि सर्व देवांचं इकडे आपण एकत्रित दर्शन घेतलं.